ननदबाई, ओ ननदबाई, ननदबाई, एवढ्या व्यस्त झाल्या ह्या फोन मध्ये, काय पाहते काय माहित. का आपल्यासोबत बोलतही नाही, आपण आवाज देतो हे यायला माहितही राहत नाही. नेहमी पहा काय पाहते फोन मध्ये काय माहित. काही ना काही तर चक्कर चालू आहे ननदबाईचा. पण मी म्हणन तर आई ऐकन नाही, नाही काय. लक्ष ठेवा लागन ननदबाईवर. नाही पण खरी गोष्ट आहे, मी जर सांगा नाही ना आईले, आई यकीन नाही कर मायावर. म्हणून हट माया पोरीवर, तू इल्जामच घेऊन राहिली म्हणून. तुला माझी पोरगी चांगलीच वाटत नाही म्हणून. पहिलेच तर म्हणते माया पोरीचा तू हेवा करता म्हणते. आता मी कायले करू बाबा हेवा. आता हाय ते हाय तोपर्यंत हाय. एक दिवस जाणारच आहे आपल्या घरी, मी कायले करू. ननदबाई एवढ्या जवळ येऊन गेली मी, तरी ननदबाईचं लक्ष नाही. हा काही ना काही तर पाहूनच राहिल्या आहे ह्या. असं कोणासोबत तरी बोलते ननदबाई, असं मेसेज करू करू. येईल असं वाटन का वहिनीला काय समजते. वहिनी तर बाहेरच आहे, शिकलीच नाहीये. मला सारं समजते. ठीक आहे, बाय बाय, नंतर बोलतो. हो घरात सगळे आहे. ठीक आहे ना, कोणासोबत तरी बोलून राहिले आहे नक्की. काही ना काही तर आहे. आता आपल्याला काय करायला लागते, आपण सांगितलं तर काही यकीन करणार आहे की हे. पण तरी यायच्या कानावर मी गोष्ट टाकूनच देईन. वहिनी तुम्ही काय करत आहे, माझ्या फोनमध्ये लक्ष का देताय तुम्ही. हा घरात लक्ष द्या ना, एवढं कळते का तुम्हाला. फोनमध्ये लक्ष देऊन राहिला तुम्ही. थांबा येऊ द्या आईला सांगते मी. ननदबाई मी काय केलं, मी तर काय म्हणते तुम्हाला किती वेळची आवाज देऊन राहिली. तुम्ही काही बोललाच नाही म्हणून मी इकडे येऊन पाहिलं. का असं काय पाहून राहिलं बा तुम्ही, का तुम्हाला मी काय बोलून राहिले हे ऐकायला येऊन नाही राहिलं. नाही पण वहिनी तुम्हाला काही मॅनर्स नाही आहे, पण थोडीशी अक्कलही नाही आहे. तर आपण काय केलं पाहिजे ना काय नाही, थोडंसंही समजत नाही म्हटलं की आपण काय केलं पाहिजे, काय करायला पाहिजे. दुरून आवाज द्यायला पाहिजे. असं जवळ येऊन कोणाच्या याच्यात पर्सनल वस्तू पाहणं चांगलं नाही आहे. हे समजत नाही का तुम्हाला, शिकल्या नाही का तेवढ्या. काय झालं वा, काऊन भांडून राहिल्या दोघी जणी. काऊन रुपा, काऊन कल्ला करून राहिल्या. माधुरी काय झालं. आई काही झालं नाही, मी रुपाताईला आवाज देऊन राहिली होती. मग काय झालं, आवाज देऊन राहिली होती तर. आई बरंच झालं तू आली. तर वहिनी काय म्हणते मला माहिती आहे का, उठणं म्हणते, काम नाही करता येत का म्हणते, कामं करणं समजत नाही का म्हणते, सासूच्या घरी काय करण म्हणते, मग म्हणते मोबाईल पाहत बसता म्हणते. आई मी कधी अभ्यास करून राहिली, अभ्यास नाही करू काय मी. तुला तर माहिती आहे ना मला मोबाईल कायसाठी घेऊन दिला, ते अभ्यास करायसाठी. आणि वहिनी कधी मला आई कायच्या काही बोलून राहिले, कामं करत नाही म्हणते, आयतं खाते म्हणते, असं म्हणते. सांग वहिनीला काहीतरी सांग आई तू. माधुरी थोडीशी अक्कल आहे हो तुले. एकुलती एक पोरगी आहे माई, अन तू तिले उलटासारखं बोलून राहिली. तुला समजायला पाहिजे थोडंसं बोलायचं काहीतरी. हे बोलणं आहे काय, बोलायची पद्धत आहे का हे नंदीले. ननद काय असते हे समजते काय तुला थोडंसं. हा आणि बरं तुया काय खाऊन राहिली, तुया काय बाबाचं खाऊन राहिली माई पोरगी. हा तिले म्हणून राहिली का आयतं खातं असं करतं, कामा नाही करत. माई पोरगी काम करू नाही तर नाही बोरो. तू आहे ना घरात, तू कायसाठी आहे. ते अभ्यास करून राहिली, शिकून राहिली, शिकू दे ना. त्या पोटात येते काय ती शिकून राहिली तर. आई पण मी काही बोललीच तर नाही ननदबाईले, काहीच नाही म्हटलं. मी तर फक्त एवढंच म्हटलं का ननदबाई काय करून राहिला म्हटलं तुम्ही. मोबाईल नका पाहू म्हटलं, काय पाहता म्हटलं, असं म्हणून राहिली होती. आई पाहिलं ऐका नाही म्हणते का मोबाईलसाठी अभ्यासासाठी आणि कामासाठी, कामं करत नाही म्हणते. अन आई मला तर म्हणतेच म्हणते, तुलाही म्हणते. त्या सासूबाई फिरते म्हणते, सगळं गाव म्हणते. तशाच तुम्ही म्हणते माझ्या एकटीच्या भरोशावर सगळं टाकून देता म्हणते, मी एकटेच काम करतो म्हणते घरात. तुम्ही तर दोघी आयतं खाता म्हणते बसून म्हणते, अशा म्हणते आई वहिनी. तू काय मालकीन लागून गेली का ह्या घरची. हा शिकून राहिली तर माया पोरीला शिकून राहिली. ते मालकीन म्हटलं ह्या घरची, लक्ष्मी होय, पोरगी होय त्या घरची. तिला सांगून राहिली तू काही काही गोष्टी. हा मी काम नाही करत म्हणतं, मला सांगून राहिली काम करत नाही म्हणून. आपण चांगल्यानं वागतो तुझ्यासोबत तर तू त्याचा फायदा घेऊन राहिली, गैरफायदा घेऊन राहिली. हा लोकांच्या सासू जाऊन पाहिजे ना, अरे रोजच्या सुनीला मारते म्हटलं. हा माहित आहे तुला कशा मारते म्हणून, कशा काय करते म्हणून. आणि तू आई एक का डोक्यावर बसली आहे म्हटलं आमच्या. हा काम तर पाहिले तर 3 करतं, त्याच्यात आम्हाला 9 13 3 18 काय ते शिकवतं. काय झालं शांती. हा कोण भांडून राहिली घरात, तू कोण बोलून राहिली एवढी. कायले बोलतो मी घरात, बोलत नाही त्याचा तर फायदा उचलणं चालू आहे घरात. असं वाटते घरातल्या लोकांले आता काय करू ना काय नाही. घरात नाचू का कुदू त्याच्याच हवाले करून दिलं आहे सगळं. हा सुनीले काही बोललं जरा असं तर पोरगाई अंगावर येते आणि सासराई अंगावर येते. हा सून आहे बापा लाडाची, मग काय करावं, त्या सासूला तर काही बोलता येतच नाही. सुनीनं काही करू. म्हणजे काय झालं, अशी गोष्ट काय झाली का तू अशी बोलून राहिली. अरे काय झालं काय नाही मला सांगशील, शेंडा बुडूक तेव्हा समजून का नाही. काही सांगशीलच नाही तर मी कसं समजून घेईन. विचार ना तुमच्या लाडक्या सुनीले. आम्ही तर काही तुम्हाला सांगत नाही चांगलं, आणि आमच्यापेक्षा तिच्यापेक्षा काही कोणी चांगलं नाही ह्या घरात. मग तिलेच विचार ना काय झालं काय नाही तर. सुनबाई काय झालं. मामाजी काही नाही झालं, मी चुकली असं म्हटलं तरी चालते. मी चुकली, बाकी तर काही बोललीच नाही सुनबाई. काय विचारू आता, कोणाला विचारू, कोण सांगन मला आता ही गोष्ट. आणि इले काय झालं, रुपीले काऊन रडून राहिली हे, कायच्यासाठी वय हे. हा आता काय पाहिजे म्हणते, माग मोबाईल साठी केला तमाशा, आता कायच्यासाठी चालू आहे अजून. हो आता माझ्या पोरीनं काही केलं तर तुम्हाला तमाशात दिसते, आणि सुनीनं काही म्हटलं तर ते मग तुम्हाला बोललं चांगलं वाटते. हा
सून तर अति लाडाची झाली तुमची. आणि पोरगी पोरगी काय आहे, आज आहे उद्या नाही आहे, दुसऱ्याच्या घरी चालली जाईल तर ते नाही आहे तुमच्या लाडाची. लोकांच्या पोरी म्हटलं लोकांच्या जीवाच्या आत राहते बापाच्या, आणि आपल्या घरचा बाप आहे फक्त सून लाडाची, दुसऱ्याची आहे तरी. अरे पण मला काही सांगा ना तुम्ही, तेव्हा समजन कनी. कोणाची ऐकून बोलू मी? ना सुनबाईची ऐकून बोलत ना पोरीची ऐकून बोलत. ज्याची बाजू खरी असेल तिकूनच बोलन ना. पण सांगा ना तेव्हाच बोलन ना मी काही, नाही तर मग नाही बोलत. तशाच राहा दोघी मायली की, एक लढत राहा एक ऐकत राहा. करत राहा माय बिन, काय करायचं आहे ना काय नाही तुमच्याच मनानं. तुमच्याच मनानं चालू राहते सारं घरात. आपलं तर काही चालतच नाही. आणि बोललं तर मग तुम्हाला जीवावर येते. हा शांती तू जरा जास्तच करून राहिली आहे. पण मला गोष्ट सांगशील नाही ना तोपर्यंत मी ऐकणार नाही म्हटलं. लक्षात ठेवजो तू. आणि सुनबाईला बोलूही देणार नाही म्हटलं. हो कशी बोलू द्या न तुम्ही, तुमच्या पसंतची आहे की नाही सुनबाई? हा तुमच्या मित्राची पोरगी चालले घेऊन घरात, आणि काय म्हणते फुटकी कवडी आणली नाही तिनं, पाहिलं तर काय घेऊन आली ते घरात? काही ना काही. 1 रुपयाने आणला म्हटलं, ते फुटका मनी नाही आणला तिनं. ना प्रेझेंट आणलं ना गाडी आणली, काहीच नाही आणलं ना पैसा आणला. चालली तशीच खाली हात. आणि आता सांगून राहिले मला इथं इतकंच सारं हे करते, आणि आमच्यावरच रॉब दाखवून राहिली इथं महाराणी. शांते पैशासाठीच मरशील काय? पैसाच येईन काय सगळं सोबत तुया? मरून गिरून गेली ना तर पैसा येत नाही म्हटलं सोबत. आता तू जो व्यवहार करशील का नाही सुनीसोबत, तो व्यवहारच तुझ्या कामात पडन म्हटलं. आणि ही पोरगी ना तुई, हे चालली जाईल ना सासरी तर तोंडात पाणी टाकायला येणार नाही, हे लक्षात ठेवतो तू. तेच येईन म्हटलं. तू तिले बोल मार काही म्हण, सून एवढी चांगली आहे तुई तर तू खरा हिरा ओळखाले गलती करून राहिली आहे म्हटलं. जेव्हा तुला समजन का नाही तेव्हा लय वेळ होऊन जाईल. हा असं करू 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 तिच्या मनात तिरस्कार निर्माण करून टाकशील आणि झालं. मग काय करशील? नाही मग तेच वाईट आहे. मी तर चांगलीच आहे पापा. बाबा मी काहीच नाही केलं बाबा, तुम्ही मलाच बोलता उलटे. हा वहिनीनं मलाच बोलल्या, मोबाईलसाठी मोबाईल पाहतो म्हणे, कामं करत नाही, आयतं खातं, असं करतं, अभ्यास करत नाही, हे ते असे बोलल्या. बाई रुपा बरोबर तर आहे मग ते वहिनीचं तुया. काय चुकलं सांग बरं तू. हा आपणही 2 कामं करू लागलो पाहिजे. आता लहान आहे काय तू? किती दिवस झाले आता बाहेर गेली, तिकून याचा पत्ता नाही. हा कोणासोबत फिरून राहिली काय फिरून राहिली काही माहित नाही आम्हाला. काही सांगितलं नाही. तुम्ही माहित आम्हाला काही सांगायचं हे समजत नाही. मग कोण लक्ष देईन? कमी जास्त झालं तर आम्हालाच पाहा लागल ना, का लोक येतील पाहाले. मग मग काय चुकीचं म्हटलं तिनं? का 2 कामं करू लागत जा. सासूच्या घरी जर गेल्या तर माहित नाही पाहिजे. हा कसे कामं करायला लागते काय नाही हे तुम्ही माय. ते मायसारखी जर सासू भेटली घरी तुले तर तुझ्या वहिनीसारखं जीवन होऊन जाईल म्हटलं तुझं. ते तर सगळंच करते तरी तुम्ही माय बोलतच राहते तिले, आणि तुले तर काहीच येत नाही. मग तुले किती बोलन? आई पाहिलं, बाबानं माझं काहीच नाही ऐकलं म्हटलं, काहीच नाही ऐकलं, तसेच पलटून गेले म्हटलं, ज्या पायानं आले तसेच शब्द बोलले नाही माझ्याकडून. हा सगळं कळ म्हटलं वहिनीचा. असं कसं आई, वहिनीचा एवढा लढा कसा काय बाबाले? घातलं असं काही खाऊ वहिनीनं. हा असं कसं एवढा लढा लागते? अन मित्राची पोरगी होई की नाही, हा त्यानं वचनच दिलं मित्राले स्वतःची पोरगी म्हणून सांभाळण. तर आता करून राहिले, स्वतःच्या पोरीला फेकून दिलं आणि दुसऱ्याच्या पोरीला मी स्वतःच्या पोरीसारखं वागून राहिले. मित्राची पोरगी आणली कुठून तर फकीराची, त्याच्याजवळ काही ना काही चालले घेऊन, वचन दिलं म्हणे लहानपणी. जाय तू या खोलीत बस, तिथं कर अभ्यास, काय करतं काय नाही. तर मी जातो आता, आराम करतो, देते काय पाहतोस खाले, नाही तर स्वतःच बनवतो. हिच्या काही करायची गरज नाही आहे मला. 2 पाय 2 हात सलामत आहे माय, चालताही येते मला आणि 2 हातानं मला करताही येते म्हटलं. असं नाही की ह्या महाराणीच्याच भरोशावर आहे म्हणून. आणि तू लढू नको आता, झालं असं बस कर आता, जाय खोलीत. काय नाही राहायचं, काय बिघडवलं मी तर? आई जेव्हा पाहिजे तेव्हा माझ्यासोबत चांगला नाही बोलत, केव्हा अशाच बोलते. आणि जेव्हा विषय ननद पैसा येते ना, तेव्हा तर आई काही ऐकायला खालीच नसते. सगळं खरं मानते फक्त ननद बाईचं. त्या सगळं खरं बोलते, मी सगळं खोटं बोलतो. आता याच्यानंतर ना माझ्या डोळ्यानं काही दिसलं ना तरी मी सांगत नाही आता पहिले. काय करणार आहे? ऐकतच नाही सासू, तर मग आपण काही करू शकतो? काहीच नाही करू शकत. आता जसं होते तसंच होऊ देतो, काहीच म्हणत नाही, काहीच बोलत नाही. अरे इकडे आहे का तू माधुरी? अरे मी तिकडेच पाहून राहिलो तुला, हॉलमध्ये पाहिलं, किचन मध्ये पाहिलं, बाहेरही पाहिलं ना म्हटलं, कुठंच नाही दिसून राहिली. अशा वेळेस रूम मध्ये तू राहायची असं वाटलं नाही मला, म्हणून तिकडेच पाहत राहिलो. शेवटी पाय इकडे आलो तर तू दिसूनच गेली. हो तिकडचं काम झालं सगळं, येऊन बसली मग इकडे. आता काय करू म्हटलं तिकडे बसून, कोणी बोलायला होतं नाही. मी म्हटलं आता इकडे बसतो, बंटी खेळून राहिला बाहेर. मी म्हटलं त्याला खेळ, म्हटलं बेटा ये म्हटलं घरात, पप्पा येतेच म्हटलं आता. असं म्हटलं त्याला, नेऊन गेली इकडे, आली ना अशी बसली. बस 5 मिनिट झाले तर आता तुम्ही चाले. हो माधुरी, काही नाराज आहे काय? काही दुःख आहे का तुले? सांग ना मला सगळी गोष्ट सांगत जाय, तू लपवत नको जो कोणतीच गोष्ट माझ्यापासून. मी विश्वास करतो ना तुझ्यावर, मला तू प्रत्येक गोष्ट सांगू शकतो म्हटलं. नाही हो, मला कोणतं दुःख आहे? माझ्यासारखं तर कोणी आनंदी नाही आहे. आता चालूच राहते थोडंसं थोडंसं, इकडचं तिकडचं हे असतेच माणसाच्या डोक्यावर थोडंसं टेन्शन. बाकी तर काही नाही, बाकी सगळं व्यवस्थित आहे. तुम्ही सांगा बा काय झालं तर. आता तुम्ही जाता बाहेर, ते नवीन नवीन काही घडत राहते तुमच्यासोबत, तुम्हीच काही सांगू शकता. नाही नाही, आपलं काय आहे, रोजचं तेच आहे. दुकानात बसणं आहे, गिराईक आले तर ते आपलं कपडे देणं आहे, बस घरी येणं आहे.
तू सांग तुला काही पाहिजे काय, साडी गिडी देऊ काय घेऊन. या महिन्यात जरा जास्त प्रॉफिट झालं. पाहिजे असेल तर चल, कुठं फिरा फिरायला चलायचं असेल तर तिथं चाल. नाही हो, आता काही इच्छा नाही आहे कुठं जायची. असली तर मग मी सांगतोच तुम्हाला तसं. आता सध्या बंटीला वेळ नाही आहे, यासाठी तोही जाते शाळेत रोज. आणि मग काय आता अशा वेळेस चालता, उन्हाळ्यात पाहू मग वाटल्यास. आणि आता काय करता साडी, माझ्याजवळ तर भरपूर साड्या आहेत. आणून काय ते कपाटातच ठेवणार आहे, कपाटाचं धन आहे सगळं. नाही मी म्हटलं आता कसं आहे बा, नाही म्हणा विचारलं नाही तर तिकूनही असं होते. बायकोले का बाय बनावरा विचारतही नाही काय पाहिजे काय नाही. आणि विचारलं तिकूनही राहते. आता विचारून घेतलं ते पुरते, नाही विचारलं का नाही तर मग राहते. तसं मला तुझं टेन्शनच नाही आहे, बाकीची बाय आहेत ना तू यातलाही फरक आहे. हो, तुम्ही एक गोष्ट सांगा मला, मी चुकीची आहे काय? खरंच मी चुकतो काय? हा, की माझ्यावर कोणीच विश्वास करू शकत नाही अशाला आहे काय का मी? कारण का मी कोणती गोष्ट सांगितली ना, माझ्यावर कोणी भरोसाच करत नाही. असं म्हणजे असं वाटते का मी खोटंच बोलतो बा, काही सांगतच नाही चांगलं, असंच वाटते. नाही असं काही नाही सोचत, मी तर कधीच नाही सोचत असं. कोण म्हटलं तुला असं काही बोललं काय कोणी? बोललं असेल कोणी तर सांग मला तू. मी आहे ना, मला सांगत जाय तू कोणती गोष्ट सांगू शकतो बिंदात. नाही, आता कसं आहे, मी बोलन की नाही, तुम्हालाही असं वाटेल का मीच खोटी बोलतो बा? खोटी बोलतो म्हणा किंवा अजून काही म्हणा, असं काही ना काही म्हणा नसतं मी मला. त्याच्यापेक्षा राहू द्या, कशाला आता चांगला मूड आहे तर फालतू तुमचा मूड खराब करून टाकू मी. नाही नाही माधुरी, तशी गोष्ट नाही आहे ती. सांग तू मला कोणती गोष्ट आहे तर. आता ते मनात ठेवशील की नाही तर माझ्या मनात तेच राहीन का, काय विचारत होती मला, काय सांगत होती, हेच राहीन बरं माझ्या डोक्यात. सांगून द्या आता. अहो माहित आहे काय, मग अशी आपल्या रुपाली ताई आहे की नाही, मोबाईल पाहत बसल्या होत्या, कोणासोबत तरी बोलत होत्या. काय करत आहे बाय, असं तसं बोलत होत्या. मग मी त्यांना म्हटलं, रुपाली ताई म्हटलं, तुम्ही अभ्यास नाही करत काय? म्हटलं काय फोनवर लक्ष देता म्हटलं. आणि तुम्ही म्हटलं काहीच करत नाही म्हटलं, असं म्हटलं थोडंसं. तर रुपाली ताई माहिती आहे काय, मला म्हणजे सरळ उलट बोलायला लागल्या. तर मी म्हटलं तुम्ही अशा कशाला बोलता म्हटलं. मग सासूबाई आल्या. सासूबाई म्हणे, त्यांनी मग रडत रडत सासूबाईला सांगितलं. तर सासूबाई म्हणे तुला काय करायला लागते, तू कोणा या घरची मालकीन लागून गेली काय, असं थोडंसं म्हटलं. म्हणून राहिली मी, का मी खोटंच बोलतो का बा सगळं? जाऊ दे, तुला तर माहिती आहे ना आईचा स्वभाव कसा आहे तर. तिला कसं आहे आणि कोणी यायली, आपल्या सुनीपेक्षा लेखच गोड राहते कमी. हा, आता लेख आहे तोपर्यंत तेच गोड राहील, आणि ते गेल्यावर तेच गोड राहील. असंच असते ते, तसंच आहे ते. आता काय करतं सांग. आणि तसंही मला रुपाचं थोडंसं म्हणजे व्यवहार बदलल्यासारखा वाटूनच राहिला. पण पाय तुम्ही लक्ष देतोस त्या गोष्टीवर, तू काही त्याची चिंता करू नको. मग सांगन मी आईला समजून. तोपर्यंत आता काही सांगू शकत नाही. हो, ते तर बरोबरच आहे म्हणा, बोलू नका तुम्ही आता सध्या. कारण काही माहित नाही पूर्ण, तोपर्यंत आपण बोलणं म्हणजे हे नाही आहे. तर ठीक आहे मग. पहा असं आहे, तुम्ही तरी समजून घेतलं. नाही तर आता असं झालं असतं की तू बोलतो बा, बहिणीनं काही केलं नाही तरी तू बोलून राहिली. नाही असं नाही आहे, ते मी जे पाहिलं ना तेच सांगून राहिले तुम्हाला. उद्या तुम्ही काय म्हणाल मला, की तुला जर काही माहित होतं तर मला सांगितलंच काऊन नाही? हो बरोबर आहे, तुला काही चुकलं नाही. चल मग आता जेवण करून जाय, पण तिला आवाज दे. काय करून राहिला तू, तर झालं मस्त म्हणा खेळणं. पप्पा आले म्हणा, चल म्हणा. हो, देतो आवाज. पहा असं राहते, समजलं तर समजून घेतलं जाते, समजदार असन तर. आणि नाही असन तर मग ते मूर्ख म्हणण्यात अर्थच नसते काही. काहीच हे नाही की तो माणूस मूर्खच समजा. आता याला सांगितलं, त्याने समजून घेतलं. आणि आता पहिले सांगितलं तर त्या काही समजायला खाली नाही. म्हणजे समजण्याचा त्याचा काही येतच नाहीये. त्याला असं म्हणजे सून चुकीची म्हणजे चुकीची हेच म्हणायचं आहे त्याला. बरोबर नाही काय? तुम्हाला तर माहितच असेल या गोष्टी, सगळ्याच्या सोबत घडतेच म्हणा या गोष्टी. चला मग भेटू आपण आता उद्याच्या व्हिडिओत. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब तर नक्कीच करत जा. आणि आपले नवीन नवीन व्हिडिओ बघत जा तुम्ही, तुमच्यासाठी आम्ही व्हिडिओ घेऊन येतो. चला मग भेटू आता आपण उद्याच्या व्हिडिओत. तोपर्यंत आम्हाला रजा द्या आणि बाय बाय.